नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात? तर बघा, हा आहे 11 वाजलेत बघा आता. तर सकाळी डबे वगैरे बनवून दिलते आणि मग चपात्या थोड्या शिल्लक राहिल्या, पण भाजी संपलेली होती. म्हटलं चला आता भाजी बनवण्यापेक्षा आपण आता कारण आम्ही दोघी तिघीजणच घरात राहिलो होतो, बाकी सगळी कामावर गेलेली होती. तर म्हटलं चला आता मसाला भात बनवू छानपैकी. भाजी नंतर कशाची बनवायची? तर वाटाणे वगैरे टमाटर घरात शिल्लक होते आणलेले, कांदा मिरची हे सगळं शिल्लक होतं. मग सगळा मसाला तयार केला आणि आता म्हटलं चला मसाले भात बनवून घेऊ. आणि प्रदर्शनमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही असं तळणीचं तळायला आणलं होतं. तर म्हटलं चला आता तळून पण घेऊ. म्हणजे एकदमच मी काय करते, असं आणलं ना तळून ठेवते, म्हणजे आपणाला जेवायला बसलं की थोडं थोडं घेता येतं. मग ते एकदमच तळून घेतलं. नाही तर कांदा वगैरे सगळं मी मसाला तयार केला आहे आणि आता मसाले भात बनवायला घेतला आहे. साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे. खडे मसाले वगैरे काय मी घातलेच नाहीत. जिरं मोहरी पुन्हा तेजपत्ता काय काय गोष्टी मी माझ्याजवळ घेतल्या होत्या, पण ते मला त्या टाकायचे विसरूनच गेल्या. तेजपत्ता बरंच काय घेतलं होतं, पण गडबडीमध्ये मी काही टाकलंच नाही. ते लसूण जिरं मोहरी कढीपत्ता पुन्हा कोथिंबीर एवढंच टाकलं त्यामध्ये. वाटाणा मसाले भात बनवायचं म्हटलं ना तर भरपूर अशा वस्तू लागतात, पण ज्या आपल्या आहेत ते तेवढ्यामध्येच आपण मस्त असं मसाले भात बनवू शकतो आहे. तर शिमला मिरची नव्हती, बटाटा नव्हता. म्हटलं चला नसू दे, हाय येतच आपण बनवू छानपैकी. तर बघू शकता असा बनवला आणि फ्लावर पण आणलेला होता. भाजी सकाळी सुकी भाजी बनवली होती आणि त्यातला थोडा ठेवला होता, तो पण मी असा गरम पाण्यातनं काढला आणि त्यात घातलेला आहे. आणि मसाले भात एवढा छान झाला होता. गरम मसाला वगैरे सगळं घातलं आणि तांदूळ पहिलेच जरा 5 मिनटं धुवून ठेवले होते पाणी निथळायला मस्तपैकी. बघू शकता असा भात झाला आहे आपला. आणि आजचा दिवस जरा रेंगाळ्यासारखाच वाटत होता. म्हटलं चला आज असंच साध्या सोपा व्हिडिओ काढू आपण. तर 2-3 शिट्ट्यामध्ये आपला भात शिजून गेलेला आहे बघू शकता आणि छान झाला आहे असा एकदम फडफडीत मस्त. तर आज आम्ही फक्त मसाले भातच खाल्ला आणि जरा मला थोडं गावात पण जायचं होतं बँकेत वगैरे. म्हटलं चला जाऊन येऊ. तर हे बारका मुलगा आकाश जेवायला बसलाय, त्याला जेवायला वाढलं आणि मोठा गेलाय कामावर. घरात आम्ही मिळून सगळे 5 माणसं आहे बरं का. आणि काय केलं माहिती आहे, मेथीची पेंडी आणलेली होती. म्हटलं चला आता आणि इथं चिकनची भाजी पण बनवली होती रात्रीची. तर ती आम्ही मोठा मुलगा आणि मुलगी खात नाही. आम्ही चौघंजण बिलकुल खात नाही. तिघंजण खातच नाही भाजी. म्हटलं चला आपल्यासाठी आता पराठे बनवू. मग येताना मेथीची भाजी पेंडी आणली होती, ती निवडली आणि मस्त असे पराठे बनवून घेतले. ते संध्याकाळची वेळ आहे बरं का. त्यामध्ये सर्व साहित्य येताना तीळ वगैरे आणले होते, तीळ कोथिंबीर ठेसा वगैरे सगळं मस्तपैकी घालून अशी पराठे बनवणार आहे आता. आणि माझं कसं असतंय, कुठलीही गोष्ट बनवायची म्हणली ना तर शिस्तीत व्यवस्थित सगळं वस्तू तयार करून नंतरच बनवायचं. तर आमच्या घरात म्हणतात सगळी, काय बनवल ती एकदम मस्त बनवतेस तू, तुझ्या हाताला चव पण आहे. आणि मी काय करते, काय एक नसलं तर साध्या सोप्या पद्धतीने जरी बनवलं तरी पण मस्त चव येते त्याला. तर आता मेथीची भाजी पण बारीक अशी चिरून घेतली. काय काय करतात, थोडीशी तिला गरम पण करतात आणि नंतर घालतात. तर मी नाही तशी घालत, मी अशी निवडते. डायरेक्ट शेंडा घ्यायचा आणि डायरेक्ट चिरूनच घालायची. कारण कच्ची भाजी घातली ना चव छान येते आणि ती गरम केली मी त्याची चव जात असते. तर म्हटलं चला आता संध्याकाळी सगळीच येतात, म्हटलं सगळेजण एक एक पराठा खाऊन जातील. जास्त पाणी घालायचंच नाही, थोडं थोडं पाणी घालून असं घ्यायचं मळून मस्तपैकी बनवायचं. आता संध्याकाळची वेळ आहे, पण थंडी पण चालू आहे बरं का. म्हटलं आता थंडी चालू आहे तर मस्तपैकी आपलं पराठा असा खाऊ करून. आणि घेवड्याची त्यासंग तोंडी लावा मी घेवडे शेंग बनवले. तर घेवडे शेंग दही, तोपर्यंत मिस्टरांनी दह्याची पुडी पण आणलेली. म्हटलं येताना दह्याची पुडी घेऊन या, तर त्यांनी अर्धा लिटरची दह्याची पुडी आणल्या. ते आता पराठे दही आपण खाऊन घ्यायचं आहे. तर ती 3 माणसं खातात, मग त्यांच्यापुरतं त्यांना बनवून द्यावंच लागतं. कारण खाणाऱ्या माणसाला अडवून चालत नाही. आपण खाल्लं नसलं तरी ते खातात दोघं तिघं, त्यामुळे त्यांना बनवून द्यावंच लागतं.
आणि पराठे बघा असे छान झालेत मस्तपैकी असे. आणि मी काय करते, जास्त मला काय आवडत नाही, मी धपाटे पराठे असे बनवत असते आधीमध्ये सारखे. कारण हा सीझन कसा भाजीचा असतो ना, भाज्या वगैरे आपल्याला भरपूर मिळतात. बाकी नंतर मग मेथीची भाजी वगैरे एवढी मागते आणि मग असं आपल्याला चांगली फ्रेश भाजी मिळतच नाही. या हंगामामध्ये भाजी आपल्याला छान मिळते. आधीमध्ये असं रोगट किडलेली वगैरे भाजी असते, त्यामुळे मी कधीच आणत नाही. आणि आता सगळीकडे भाज्या उपलब्ध झालेल्या असतात रानात, त्यामुळं भाजीचं आपल्याला कमी काही वाटत नाही. भाज्यासारख्या आधीमध्ये आणून खायच्या. आणि पालेभाज्या खाल्लेल्या आपल्या शरीराला तर एकदम छान असतात. तर आता सीझन आहे, तर चला सीझनमध्ये आपण भाज्या खाऊनच घ्यायच्या आहेत, नंतर आपल्याला मिळतील ना मिळतील. तर बघू शकता असा मेनू केला, दही, पावट्याची सुक्की भाजी, घेवड्याची सुक्की भाजी, पराठा. तर बघा अशा प्रकारे आपले पराठे झाले छानपैकी मस्त. आणि पराठे पण आमच्या घरात धपाटे पराठे केले ना सगळ्यांनाच आवडतात. मग पराठे संग सुक्की भाजी आणि दही वगैरे असलं ना, मग छान वाटतं खायला. तर आता गावात गेल्यामुळे खूप कंटाळ्यासारखं वाटलं आहे. आता हे पराठे वगैरे करायचे, खायचे आणि आपल्याला आराम पण करायचा आहे. आणि आम्ही संध्याकाळी काय करतो, थोडंसं दारात जाळ करत असतो, म्हणजे पाला वगैरे झाडाचा भरपूर पडलेला असतो. जरा मग थंडीचं जरा डाळ वगैरे केलं शेकलं ना, मग जरा बरं वाटतं. नाहीतर खूप थंडी वाजत असते. ते तर आकाश जेवायला बसलाय, त्याला पण वाढून दिलं आणि आम्हाला दोघींना पण असं वाढून घेतलेलं बघू शकता. तर कसं वाटले पराठा भाजी आणि दही. तर मिस्टरांना जेव्हा म्हणतात ते म्हणले थांब आम्ही नंतर जेवणार आहे, कारण त्यांना चिकनची भाजी शिल्लक असल्यामुळे ते नंतर जेवतात. आम्ही लागलो आहे अगोदर जेवायला. तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण असेच पराठे करून का, की खूप छान लागतात बरं का. ह्या दिवसात भाज्या वगैरे भरपूर असतात. तर चला बाय.